वेलकम टू सीएम अकॅडमी. इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 4th स्टँडर्ड स्कॉलरशिप याची तयारी आपण करणार आहोत. स्टार्ट करतोय प्रकरण नंबर 1, लेसन नंबर 1, संख्या, नंबर्स. सर्वप्रथम आपण पाहतोय जे या ठिकाणी स्टँडर्ड 4 स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 1, नंबर्स, इयत्ता 4थी शिष्यवृत्ती, प्रकरण क्रमांक 1. याच्यामध्ये नंबर आर युज्ड फॉर काउंटिंग. नंबर हे मोजण्यासाठी वापरले जातात. संख्या मोजणीसाठी वापरले जातात. कोणतीही संख्या मोजण्यासाठी हे नंबर वापरले जातात. आता पुढे पुढे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून जाईल. देवनागरी नंबर्स म्हणजे देवनागरी एक प्रकारची लिपी आहे आणि त्याच्यामध्ये नंबर दर्शवण्यासाठी ही आकृती किंवा हे संकेत आपले वापरले जातात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ह्याचंच मराठीमध्ये विश्लेषण देवनागरी अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. याला आंतरराष्ट्रीय अंक आपण म्हणतो. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ही थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं हे अंक आहेत देवनागरी लिपी आणि आंतरराष्ट्रीय लिपी. याच्यामध्ये यू अंडरस्टूड what is a Devanagari numbers and international number. Both are used for counting. It's okay. Now we see the place value and expandable form. What mean by place value? म्हणजे स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप. हे काय आहे तर हे या पद्धतीचं असतं की आपल्याला एक संख्या दिली जाते. आता संख्या म्हणजे काय पहिल्यांदा हे समजून घेऊया. नंबर्स हेल्प अस काउंट ऑब्जेक्ट्स. म्हणजे उदाहरणादाखल आपल्याला जर का एखादी गोष्ट पाहिजे असेल, समजा हे आपण काही बॉक्स घेतले असे, ओके, हे बॉक्स घेतलेले आहेत. तर हे बॉक्स किती आहेत हे दर्शवण्यासाठी जे वापरलं जातं त्याला नंबर म्हटलं जातं. जसं याला 1, 2, 3, 4. ओके, तर अशा पद्धतीचे याला म्हटलं जातं संख्या वस्तू मोजण्यासाठी मदत करतात. अंडरस्टूड. पुढे सांगितलंय इच डिजिट हॅज अ प्लेस व्हॅल्यू. प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू असते. प्लेस म्हणजे स्थानिक किंमत. प्रत्येकाची स्थानिक किंमत असतेच असते. मग प्लेस 1 to 10, 100, 1000, एकक, दहावी, शेकडा, हजार, अशा पद्धतीचं पूर्णपणे असतं.